चला आपणचं मॅचला सुरुवात करायची आहे. अफ्ताब आणि आकाश गरत दोन सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. चला सामन्याला सुरुवात झाली. एका बाजूला नवतरुण डोंगरपाडा आणि एका बाजूला मोरेगाव चॅलेंजर खतरनाक त्यांचे सपोर्टर केतन पाटील न त्यांच्या जोडीना रील स्टार आपले किरू पाटील न पहिलाच चांगला फटका तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण आणि आकाश भटणारी आणखी धावबाची संधी आणि पंचाने डायरेक्ट इशारा केला देवाकडे ना आकाश गरज यांना जावं लागेल डगआउट मध्ये. सगळं वातावरण एकदम खतरनाक झालंय. गरमीमध्ये पण सगळी पोरं एकदम थंडगार. गदा नाखी टीमच्या याच्यामध्ये फुल खुशी. काझीबाय आमच्या टीमचे खतरनाक असे सपोर्टर त्यांनी तोंडाला आता एकदम सपोर्ट केलंय उन्हापासनं. पण प्लीज स्टेजवर यायचंय, विराजमान व्हायचंय, नरम नरम टेकवायचे आहे सोप्यावर आपलं बॉडी. चला चांगला सामना झालाय. 3 चेंडूच्या नंतर धावसंख्या झालाय ती 2. बरोबर ना? बरोबर आहे सगळं. आपण बरोबर बोलते, काय चुकीचं बोललो नाही आपण. चला स्ट्राईकला कोण आहे? स्ट्राईकला आहे तो समीर. चांगला चेंडू न वाईट काढलाय चांगला ना चिमुकल्याने हातात बॉल पकडलाय. यो पोरगा कोणाचा आहे? तो नितीन गावड यांचा पोरगा वाटते. खतरनाक मागच्या सीझनचे बेस्ट बॉलर श्री चषकचे. पॉइंटच्या दिशेने चेंडू मारला डायरेक्ट भंडारीच्या हातामध्ये. क्लिअर विजन मध्ये त्यांचाच घात झालाय. त्यांनाच धावबत केलाय क्लिअर विजननी. चला धावसंख्या झालाय ती 4 चेंडू 4 धावा. कुठेतरी मोरेगावच्या डगआउट मध्ये थोडंपणी शांतता झालाय. चांगला चेंडू ना ऑन साईडला खेळायचा प्रयत्न ना. 1 धाव नक्कीच. धावसंख्यामध्ये वाढ झालाय. धावसंख्या झालाय ती 5 बॉल 5 धावा. ना गोलंदाजीला तो उमेश दादा खतरनाक असा डोंगरपाडीमध्ये फलंदाजी केलेली. ओहो चांगला फटका. परत एकदा ऑन ड्राईव्हचा फटका. चला ओव्हर झाली आहे. आपण एकदा वळूया डीजे कडे. आता जो ग्राउंड मध्ये आलाय तो नवतरुण डोंगरपाड्यासाठी इम्पॅक्ट प्लेयर. त्यांनी कॅप वेअर केली आहे. खतरनाक अशी बॉडी आहे. गोलंदाजीला आले ते विजय सर आणि फलंदाजीला येतो समीर. चला सामन्याचं समीकरण जर आपण चेक केलं तर 6 चेंडू 6 धावा झाले. त्यामध्ये एक वाईट आल्याने एक धावबाद सुद्धा झालाय. पॉईंटच्या दिशेने 1 धाव नक्कीच काढून घेतली आहे. चेंडू डायरेक्ट जोगित पाटीलच्या हातामध्ये. जोगित पाटीलनी फेकलाय. बोलता हा चेंडू मी जसा फेकलाय तसा चौकाराच्या बाहेर तुम्ही पण फेका बॅटीनी मारून. इकडे किरू बोलतो तेव्हा झालं पाहिजे. ओमकार बोलतो तसं सगळं झालं पाहिजे. सोमनाथ सांगते की आमच्या बाजूनी मग काहीतरी अंगा. चांगला फटका मारलाय ना स्टेजच्या खाली ट्रॉफीच्या बाजूला. दोन्ही संघ जर तुम्ही बघितले तर मागच्या वर्षीचे फायनलिस्ट संघ आहेत. बॉलिंगवाल्यांनी फायनल मारलेली आणि बॅटिंगवाल्यांनी फायनल मारता मारता राहिलेली. तर यावर्षी ते पूर्ण प्रयत्न करतील फायनल मारायचा प्रयत्न. आणि समोरचा पण संघ डोंगरपाडा खतरनाक डी फॉर डेंजर. हो मयुरेश जाळा फाडायचा प्रयत्न होता पण मयुरेशनी मागे लोखंडी जाळ्या मारलेल्या. मावरं फाटून बाहेरच नाही गेलं. चला धावसंख्यामध्ये वाढ झाली. 2 चेंडू 8 धावा झाल्यात. 3 चेंडू 9 सॉरी. चांगला फटका मारायचा प्रयत्न. हो फिल्डिंग केलाय ती नितीन गावड खतरनाक. जसं मयूरनी उल्लेख केलेला मयुरेशनी
4 चेंडू 9 धावा की आमच्या टीम मध्ये कुठलेही बाहेरचे प्लेयर नाही ना हे नाही इथून तिथून आम्ही आणत नाही. 8 गावडं, एक पाटील ना एक भोईर, बरोबर ना. तसेच संघ एकदम खतरनाक, एकदम स्माइल व्हील उन्हामध्ये फुल काले गोरे सगळे होतात. प्लीज प्लीज सगळ्यांनी बाउंड्रीकडनं मागे यायचंय. जैसाई बी त्यांनी प्लीज मागे घ्यायचंय. कर्णधार किशन जोशी यांनी सांगायचं त्यांना मागे व्हायचंय. ते ऐकत नाही तुमची पोरं, जरा खतरनाकच आहेत. त्यांना हाताने बाजूला घ्यायला लागते. 5 चेंडू 10 धावा, चांगला चेंडू पॉईंटच्या दिशेने धावसंख्या झालाय ती एकानी वाढ, धावसंख्येमध्ये वाढ झाली, धावसंख्या झाली ती 2 ओव्हरच्या नंतर 11. वळूया एकदा डीजे कडे. चला नवतरुण डोंगरपाडा गाय करायची आहे, टाइम चालू आहे. आता तुम्ही गाणं ऐकलं असेल, मी निघालो तुम्ही येता का. तसे खूप संघ घरी बसले आहेत, 10-1 संघ. आम्ही निघतोय संडेसाठी टॉप 12च्या दिशेने. चला धावसंख्येमध्ये वाढ झाली ती 11. 2 ओव्हरच्या नंतर हार्दिक गोलंदाजीला. ओ चांगला चेंडू, चांगला चेंडू. पंचांनी बाय खोल के शाहरुख खान के स्टाईल में वाईट दिलाय. पंचांच्या भूमिकेमध्ये राजदादा दिसत आहेत आणि लेगच्या याच्यामध्ये अर्जुन करण. करण का भाई अर्जुन. अर्जुन करण कुठे आहे. चला एक बॉल. चला 2 चेंडू नंतर धावसंख्या झालाय ती 1-4-14. व्हॅलेंटाईन डे ची आठवण करून दिली आहे. सगळी पोरं खुश झालेत ग्राउंडवरची. चांगला चेंडू, चांगला चेंडू हार्दिक यांनी हाताळलेला. 3 चेंडूच्या नंतर धावसंख्या झालाय ती 15. 1-5-15. समोर आपली गाडी आहे लिंबू पाणीची, तिकडे 15 रुपयाला लिंबू पाणी भेटतोय. चला 3 चेंडू 15 धावा झाल्या. 14 चेंडू. ओ हो चांगलं चांगलं. जर तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापासून, कालचा आणि आजच्या दिवसापासून लो स्कोरिंग मॅच जाम होतात आहे. तर मयुरेशला कुठेतरी बांधून ठेवायला लागेल मोरेगाव संघाला. समीरचा चांगला फटका टॅपचा डोक्यावरून आला ना, चेंडू फेकला नाही आहे. रोहननी टोपी घातली ती जॉर्डनची. एक हात हवेत नाही, एक हात पॅन्टीत ना. बॉल पकडणार कसा तर छातीनी. खतरनाक. रोहनच्या तोंडावर स्माईल, सगळे हसतात बस. खतरनाक डेंजर स्माईल देतात सगळे. डी फॉर डोंगरपाडा. ओ चांगला चांगला टॉपेत लागलाय वरची. काय पंच डेड बॉल. तीन ओव्हरच्या नंतर 18 धावा झाल्यात. आता मला सांगितलं की तू मध्ये मध्ये बोलू नको, म्हणून मी डीजेला देतो संधी. गोलंदाजी आला तो नितीन गावाड. स्ट्राईकला आहे तो मोरेगावच्या. हो तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, धावबाची संधी ना. पंचांनी हात उपर करके आउट दिलाय. देवाकडे इशारा ना. आपण वळूया डीजे कडे. ते गाण्यामध्ये उल्लेख आहे ना, लय दिवसाचा हट्ट माझा पूर्वा, जोडीला माझ्या कोकण ना गोपचेपडा दाखवा. खतरनाक एवढा मोठा गोपचेपडा आपण बांधलाय. हप्ता आउट झालाय ना. परत एकदा धावबाची संधी. नितीन गावड. हा खतरनाक. पोरका बाहेरून टाळी मारते. एक गदा आणलाय छोटावाला बेस बॉलरचा, यावेळी मोठावाला आणा रिटर्न. डीजे सोनी.
चला धावसंख्या झालाय ती 21, 22ला विन आहे. अजून चालू आहे म्हणून आपण थोडं डीजे आणि कॉमेंट्री थांबवली आहे.
की आम्ही ट्रॉफीचा बाग लावलाय. कुठे पण जाताना आम्ही टेम्पो घेऊन फिरते, रिक्षा, टेम्पो आणि 10-12 प्लेयर एक्स्ट्रा स्पेअर मध्ये ना, सगळे बॉडीगार्डच घेऊन फिरतात अख्खे जिम. आणि आमचे बिरजू यांनी वजन काटा आणलाय टपा जोडीला. बिरजू आमचे खतरनाक असे माणूस, ते कधी पण वजन काटाच घेऊन फिरतात. वजन करायचं असेल तर प्लीज त्याच्याकडे जाऊन कोणीही वजन करायचंय, सहकार्य करायचं आपल्या माणसाला. चला धावमध्ये वाढ झाली आहे. एक चेंडूच्या नंतर MS धोनी ची आठवण करून दिली आहे. 7 धावा झाल्यात. तेच आता आमचे कॅमेरामॅन आम्हाला सांगायला लागलेत की 7 नाही 8 आहे. मी त्यांना तेच बोललो, सगळे लोक त्याला 7नीच ओळखतात. 7.5 7 बीत सगळं त्याच्याकडेच असते. एक छक्केने मॅच नाही जिंकाय. आता गंभीरनी पण मेहनत केलेली. एक 6 मारून कोणी मॅच थोडी जिंकवलेली, बाकी प्लेयरनी पण मेहनत केलेली. इकडे काझीबाई धोनीचे सपोर्टर ते मला ओरडतात, ते तसं बोलायचं नाही. पण आमची कशी रोहित शर्मा खतरनाक फलंदाजी करून गेलाय. 26 बॉल 35 धुवेदार, असा चौका तसा चौका, वरतून खालतून उपटी, आवडवा तेडा, दुनिया हिला देंगे हम. चला एक चेंडू नंतर 7 धावा झाल्यात. आकाश, ओ हो काय चेंडू टाकलेला आकाशनी, खतरनाक एकदम ऑफ ब्रेक. तेवढा खतरनाक. आम्ही पण बॉलरच आहेत. ते बॅट घेऊन आम्ही ओपनिंगला आले आहेत. चेंडू जे कोणाला कळत नाही ते आम्हाला कळतात. नितीन गावडे यांनी कट केला एकदम स्लाइस, मँगो कसा कापतात स्लाइस तसा स्लाइस केलाय. नशीब बॉल नाही कापला. बॉलचे जाम शॉर्टेज आहेत आणि बॉल पण जाम महाग झालाय. चला धावसंख्या झाली ती आत्ताच धोनीची आठवण करून दिलाय. 2 चेंडू 8 धावा. तिसरा चेंडू मयुरेशसाठी. मयुरेशनी ओ हो लंबा टांग आगे निकाल के दे घुमा के वनडी में आगे मारेगा तर हातात भोगं पडतील. मयुरेशला पहिल्याच संघाने सांगितले, तू फक्त जिम वरती लक्ष दे, क्रिकेटवर थोडं लंबा टांगा निकाल के दे घुमा के. चला धावसंख्यामध्ये वाढ. 3 चेंडूच्या नंतर 9 धावा झाल्यात. ओ चांगला धावाची संधी ना. कोण आउट करणार आहे. जिराफ सारखे मोठे मोठे पाय ना हात, लगेच तो 2 पावलं केला की डायरेक्ट क्रीस मध्ये, इथून पडला की तिकडे, इथून तिथे तिथून इथे. 4 चेंडूच्या नंतर धावसंख्येत झाल्यात ते 10. धोनी सगळे सचिन बोलतात. मला वाटलंच कोण बोलत का नाही पटकन. सचिनचा आवाज आला पाहिजे का नाही. 10 नंबर एकदम फेमस आहे. 10. ओ परत JDS कडे मारलाय. तुम्ही आमच्या सोबत नाही खेळू शकणार, कारण आम्ही ही मॅच जिंकून पुढची मॅच खेळणार. 5 चेंडू 11 धावा. 1-1-11 11. आणि मागच्या ग्राउंड मध्ये सगळे फिरतायत बकऱ्या. प्लीज कोणी उचलायचा प्रयत्न करू नका. इकडची माणसं थोडी डेंजरच आहेत. चला 5 चेंडू 11 धावा झाल्यात. हो चांगला अँकल ऑफ द ट्विस्ट, असं अँकल ट्विस्ट करून हलक्या हाताने एकदा नक्कीच काढले. वळूया डीजे कडे. 2 ओव्हर नंतर 12 धावा. लवकर सामना सुरू करायचा. टाइम स्टार्टच आहे. इम्पॅक्ट प्लेअर आलाय तो आकाश भंडारी यांना बाहेर पाठवलाय ना. सोनू आलाय आतमध्ये, कडक टोपी बिपी घालून एकदम खतरनाक. टायमिंग उरलाय तो. 8 मिनिटं राहिलेत ना. 12 चेंडू टाकायचे आहेत धना. चला नितीन गावड इथे सगळे स्टेजवर. मला असं वाटतं की सगळे बोलतात की पटकन सामना संपवायचा प्रयत्न करायचा. प्रयत्नामध्ये तुम्ही एकदम फास्ट एकदम काय कळणार नाही मी काय बोलतो ते. सोमनाथ तिथून एकदम खतरनाक स्माइल देतो. मुंगे लागते ना तिथे भोकात छोटी मुंगे पटकन बाहेर येतात. गोड स्माइल दिला एकदम सोमनाथनी. थम्सअप दाखवला एकदम पटकन.
चला सामन्याकडे बोलूया. बॉलिंगला आलाय तो जोगित पाटील, एका बाजूला नितीन गावड. चला 12 चेंडू मध्ये 10ची गरज. चांगला 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 रन विकेट. हो आदर्श आदर्श पाटील, जोगित पाटील, आदर्श रस्ताल. तो दिसतो पाटलासारखाच तुमच्यामध्ये राहून राहून. तुम्ही पण त्याला पाटीलच करून टाकलाय. किरू पाटील विटील ह्या कोणी सगळ्या त्याला ठेवून ठेवून पाटीलच बनवलाय. चला धावसंख्येमध्ये वाढ झालाय. ओ मयुरेश, मयुरेशने आतापर्यंत जर तुम्ही बघतील ना, मोठे फटके मारायचा प्रयत्न जराही केला नाही आहे. त्यांनी फक्त आणि फक्त एक मोठा पाय पुढे काढला डायरेक्ट नोच्या लाईनीपर्यंत आणि डायरेक्ट बॉल टप्पा पडने के पहिली घुमाई के 1 रन. दही घुमाई के 1 रन. आडे तेडे मुंबई इंडियन्स वाले. धावसंख्या झालाय ती 2 चेंडू. जयसाहेब प्लीज थोडे मागे घ्यायचं प्लीज आहे. प्लीज तुम्ही सहकार्य करा प्लीज. आपल्या इकडचीच संघ आहे तुम्ही. किशन जोशी आमचे चांगले मित्र आहेत म्हणून त्यांनी सहकार्य करायचं आहे. पोरांना सांगायचं, पोरं जरा वाचल्यात ऐकत नाही, ते काय वांधा नाही, पण विषय नाही तसा. त्यांच्यातलं एक प्लेयर, मला त्याचं नाव आठवत नाही. धावबाची संधी न पंचांचा हात. पंचांनी हाताची गरजच नाही, पंचांनी मानेनेच दिलाय. तिथून काल क्वालिफाय झालेल्या संघामधला सिद्धेश सतपाळ, आमचा माडा कॉलनीतला मित्र, त्यांना सपोर्ट करतो. ऐसा नाही डालने का रे, ऐसा पकड के ऐसा ले. बेसनातनं वडा काढला की डायरेक्ट कडीत जायला पाहिजे. तू डायरेक्ट बाहेर परत टाकतोय, तो हे चुकीचं आहे. कढईत सोड. तेल गरम झालाय, गॅस पण महाग आहे, तर थोडा पण वेस्ट नको करू काही. चला धावसंख्या झाली ती 1 चेंडू नंतर. 3 चेंडू 15 धावा. ओके, पंचांनी आता हात काढले म्हणून मी हात काढायसाठी बोललेलो. चला 3 चेंडूच्या नंतर धावा झाल्या ते 15. सोमनाथला दाढी नाही तरी तो दाढी घासायचा प्रयत्न करतोय. एकदम डगआउट मध्ये एकदम मला शिवा मारतात असं वाटते. हा चांगला चांगला चेंडू. काय खतरनाक चेंडू टाकलेला जोगित पाटील यांनी. खतरनाक डॉट काढलाय. 4 चेंडूच्या नंतर धावसंख्या झालाय ती 15. 8 चेंडू मध्ये 7. दोन्ही पण धोनीच आहे. नवीन नंबर आहे धोनी, जुना नंबर आहे धोनी. रन म्हणजे जुना, बॉल म्हणजे नवा. नवाच बॉल दिलाय तसं आम्ही खेळायला. 8 में 7. ओ मयूरने खोले हात. 8 में 7. मयूरने खोला हात आणि इकडे पंचांनी पण खोललाय हात ना, आउट दिलाय. 7 में चाहिए 7. हम बढ़ेंगे डीजे के साथ. बघा तुम्ही काय झालाय तो. लगातार 2 बॉल डॉट. सामना डायरेक्ट चेंज. नितीन गावडनी सांगितलंय मयुरेश गावडला की तू दे दनाके घुमाके. फुलटॉस बॉल एकच धाव काढलाय मयूरनी. 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. परत एकदा वळूया डीजे कडे आणि टायमाकडे लक्ष द्यायचंय पंचांनी.
चला सामना सुरू करायचा आहे. वाईट टाकलाय परत मॅच में ट्विस्ट. मॅच में ट्विस्ट. मॅच में ट्विस्ट. चला धावसंख्या किती पाहिजे? 4 मध्ये 4 पाहिजे. चार चेंडू 4 धावांची गरज. आता 1 डे आलाय. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. टाइम उरलाय तो 1.5 मिनिटं. मोरेगाव चॅलेंजर यांनी लक्ष द्यायचं. 1.5 मिनिटं उरलाय. टिक टिक. 89, 88, 87, 86, 85. मयुरेशनी मारलाय टॅप. धावबाची संधी बिलकुल पण होणार नाही, कारण मयुरेश एवढे मोठे मोठे टांगा घेऊन पळतो तेव्हा तो डायरेक्ट पोचतो. 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. 70 सेकंद. 69. चला 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. खतरनाक अशी पब्लिक ग्राउंडच्या बाहेर. जयसाहेब पण एकदम डोळे उघडून उघडून बघते. पहिला सामना आम्ही जिंकला, आम्हाला कोण लागणार आहे. चांगला फटका जोगेद यांनी चौकार सोडलेला आहे. खतरनाक चौकार मारून मॅच फिनिश उमेश उर्फ पिंटा यांनी केलाय. चेंडू द्यायचाय जोगीत अंपायरकडे. चला धन्यवाद. अंपायरनी स्टेजवर द्यायचाय चेंडू. चला यानंतरची मॅच टॉस उडून घ्यायचा आहे. जयसाई विरार बी वर्सेस नवतरुण डोंगर पाडा. खतरनाक मॅच रंगणार आहे. एका बाजूला आमच्या विभागातली टीम आणि एका बाजूला डोंगरपाड्यातल्या विभागातली टीम. चला सामना बघणार. या ना तुम्ही, या टॉस का बॉस मध्ये तुम्ही विराजमान व्हा. मॅन ऑफ द मॅच तुम्हाला भेटलाय. खतरनाक अशी खेळी केलेली तुम्ही. संघ तुमच्यावर पूर्ण प्राऊड फील करतोय. चला नवतरुण डोंगरपाडा